नाही नाही, मी नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी एका महिन्याला एक वेळ किंवा 2 वेळा जात असतो. सुरत वरून 3 तासाचा रस्ता हा नंदुरबार जिल्ह्याला आहे. तर गुजरात 2 तासाचा आहे आणि तिथून 1 तास नंदुरबार आहे. गुजरातच्या हद्दीचे रस्ते चांगले होते आणि नंदुरबारच्या हद्दीमध्ये खराब रस्ते होते. त्यानंतर माझा श्रावणी म्हणून गाव होता, तिथे एक कार्यक्रम होता, तिथे रस्ते खराब होते. मी त्या दिवशी सांगितलं की आता आपल्याला यापुढे रस्ते दर्जेदार करायला पाहिजेत आणि दर्जांची ही जी रस्त्यांची अवस्था आहे त्यामुळे पालकमंत्री म्हणून मला लाज वाटते. खरं तर याच खड्ड्यांच्यावरून नाशिकमध्ये राजकीय वाद त्याला पारंपरिक उद्या मोर्चा सुद्धा संजय राऊत जाऊन काढतात. तर ठीक आहे, विरोधकांचं ते काम आहे, परंतु आपण सत्तारूढ लोकांनी सुद्धा यापुढं रस्त्याची चांगली कामं झाली पाहिजेत, दर्जेदार कामं केली पाहिजेत आणि पावसाळ्यामध्ये रस्ते खड्डेच पडणार नाहीत अशा प्रकारची योजना किंवा नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. आणि दरवर्षी पावसाळ्यानंतर जो लोकांना त्रास होतो त्यामुळं विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिकांचे जे हाल होतात ते आपल्याला संपवता आले पाहिजेत. त्या दृष्टीने माझं ते वाक्य होतं. विरोधक राज्यातले रस्ते आणि त्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर आरोप सत्ताधाऱ्यांवर करत असताना सत्ताधारी पक्षातलाच एक मंत्री अशा पद्धतीने वक्तव्य करतो, म्हणजे एक फेल्युअर मान्य नाही नाही, तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, अनेक सरकारं आली आणि गेली, दरवेळी पावसाळ्यानंतर असे खड्डे पडतात, दरवेळेला लोकांना त्रास होतो. हा कायमचा त्रास संपण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे आणि रस्ते केले पाहिजेत. कोल्हापुरामध्ये तुमच्याच हस्ते झालं होतं, पण कोल्हापूरच्या चारही बाजून येणार रस्त्यांची चाळण झालेली आहे. कोल्हापूरकर सुद्धा त्यातून जात आहे. काय नाही, मी तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा सगळ्या राज्याचाच मी तुम्हाला सांगितला. जर पावसाळ्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते, ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून आता अनेक ठिकाणी काँक्रीटचे रस्ते घेतलेले आहेत, अनेक ठिकाणी हे व्हायला थोडा वेळ लागणार आहे आणि मला वाटतं आपण सर्व सत्तारूढ लोकांनी आता हे रस्ते दर्जेदार करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. खरं तर मुंबईमध्ये मतदान झाल्याचा तो धक्कादायक प्रकार आहे, तो किरीट सोमय्या यांनी उघड केल्याचं पाहायला मिळतंय. मतदार यादीत तब्बल 5.5 लाख मुक्त मतदार असल्याचं देखील पाहायला मिळतं. नाही, मी काही ती माहिती घेतली नाही. निवडणूक आयोग त्याची माहिती घेईल. एसआयआर संदर्भात निवडणूक आयोगाला आज रोहित पवार भेटणार आहे. जवळपास 2.25 कोटी लोकांची नोंदणी झालेली. BLO 3 वेळा घरी जायला पाहिजे, ते गेले नाही आणि भाजपकडे सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते सगळे नियंत्रण. 4 लाखच्या आसपास नाही, मला काय तसं वाटत नाही, कारण मी माझ्या विधानसभेचा फार मायन्युटली अभ्यास करतोय. ज्यांची डबल नावं आहेत, ज्यांचं 2002चे पुरावे नाहीत किंवा ज्यांना फॉर्म दिलेले आहेत त्यांनी भरून दिलेले नाहीत, असेच लोकांची नावं ही गळण्याची शक्यता आहे. जर आपले BLA लोक जर चांगले असतील, जर जागरूक असतील, तर मला वाटतं हा धोका फार वाढणार नाही. आणि मला वाटतं जर जागरूक लोकप्रतिनिधी हे आपापलं काम चांगल्या पद्धतीने करतात. 4.5 लाख पक्षाकडे अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर गेले का? नाही, मला काय त्याची माहिती नाही. साहेब, कोल्हापूर जिल्ह्यातील 4.5 लाखापेक्षा अधिक जे आहेत ते दुबार मतदार कमी होत आहेत. हा कुठेतरी एक मोठा नाही, काय झालंय, आपल्या अनेक भागातले लोक हे मुंबईमध्ये आहेत. आता त्यांनी ठरवायचं आहे की मुंबईला मतदान करायचं आहे का आपल्याला इकडे करायचं आहे, किंवा अनेक लोक हे कर्नाटकातून स्थलांतरित झालेले आहेत. आणि मला वाटतं जे जे पुरावे देतील, त्यांची नावं येतील, आकडा तुम्हाला जरी मोठा वाचलाच असेल तरी अशी दुबार नावं अनेक होती. नाही, आमच्या पक्षामध्ये अजून नाव ठरलेलं नाही. उद्या मंगळवारी गेल्यानंतर मी त्याची माहिती घेईन. महाराष्ट्र जे आहे ते दुसऱ्या क्रमांकाचं कर्जबाजारी राज्य आहे, अशा पद्धतीचं आहे. तमिळनाडू जे आहे ते सर्वाधिक 1 नंबरला आहे. कसं पाहता याकडे कर्जबाजारी राज्य म्हणून? तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या सकल उत्पन्नाच्या आपण आपला जरी काही कर्ज असेल तर आपण मूलभूत विकासासाठी घेतलेलं कर्ज हे 15% आसपासच आहे. म्हणजे आपण आपला कुठलाही नियम जो आहे तो तोडलेला नाही. आणि मला वाटते सकल उत्पन्नामध्ये आम्ही जे कर्ज घेतलं आहे ते योग्य प्रमाणात आहे आणि आम्ही मूलभूत विकासासाठी आपण कर्ज घेतलेलं आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये काँग्रेस जनता पार्टी असेल किंवा राहुल गांधी सतत आपण पाहतो की अमित शहा असतील किंवा पंतप्रधान मोदींच्यावर टीका करतायत, त्यांना घेण्याची रणनीती आखतायत. कसं बघतात त्याच्यात? नाही, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी भूमिका आपली वठवावी, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणि गृहमंत्री अमित शहाना ते एकरी नावानं उल्लेख करतात, वास्तविक हे शोभनीय नाही.
त्यांनी सन्मान ठेवला पाहिजे. जरूर ते विरोधी पक्ष नेते असतील म्हणजे त्यांना कुणालाही शिव्या देण्याचा आणि कुणालाही अपमान करण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यांनी थोडंसं वय लहान आहे त्यांचं. नरेंद्र मोदी किती वयाला मोठे आहेत, अमित शहा मोठे आहेत. त्यांनी वयाचा सन्मान ठेवला पाहिजे आणि पदाचाही सन्मान ठेवला पाहिजे. सरकारीमधले अनेक G20 वरनं देश पातळीवर एक संताप व्यक्त केला तर राहुल गांधी ते मुद्दा सतत हायलाइट करताना दिसतंय. मला आश्चर्य वाटतंय की E20 म्हणजे इथेनॉल. आता इथेनॉलचं धोरण पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय या देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी आणलं. राम नाईक त्यावेळा पेट्रोलियम मंत्री होते. तर आपलं स्वागत केलं पाहिजे की शेतकऱ्यांचं, आज ऊसकरी शेतकरी आणि धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं फार मोठं भलं या इथेनॉल धोरणामुळे झालं. आता वास्तविक राहुल गांधींना हे शेतकऱ्यांचं फार मोठं आता जे नुकसान करून त्यांना काय मिळणार आहे मला कळालं नाही. जरूर त्यांनी विरोध करावा, पण तो मला वाटतं पवार साहेब परवा पार्थ पवारांच्या साखरपुड्या दिवशी मला भेटले आणि त्यांनी मला बोलावून आपल्या गोविंद बागेतील एआयच्या ऊसाची पाहणी करण्यासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. मी जाणार आहे आणि मी त्यांना सांगणार आहे की ह्या इथेनॉल धोरणाबद्दल राहुल गांधींना जरा सांगा, त्यांना शानं करा. शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे ते आपल्याला टाळलं पाहिजे. कारण फार मोठी शेतकऱ्यांची, ऊसकरी शेतकऱ्यांची FRP देण्याचं काम या इथेनॉलच्या पैशातून होतंय आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा फार मोठा फायदा यामुळे होतोय. नंदुरबारमध्ये आणि ब्राझील देशामध्ये 100% ब्लिडिंग आहे, तिथं वाहनाला काय होत नाही. आता एकही वाहन जी कंपनी आहे बनवणारी ऑटोमोबाईल, त्यांनी अशा इथेनॉलमुळे नुकसान होते असं सांगितलेलं नाही. फक्त मायलेज थोडं कमी होते एवढं सांगितलेलं आहे आणि त्याला जे किट आहे ते बसवल्यानंतर कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही असं सगळ्या कंपन्यांनी जाहीर केलेलं आहे. कोल्हापुरातला महत्वाचा स्फोट त्याच्या संदर्भात सातत्यानं लोक आता तक्रारी करतात. अनेक अपघात होत आहेत, रोजच त्याचे व्हिडिओ येतात, मात्र अजूनही त्या रस्त्याच्या हालचाली कुठं दिसत नाही.